ते आताही असं होत्या. वकिली पॉईंट काढू नका. त्या मुलीनं आत्महत्या केली आहे ना. तुम्ही कोर्टात केस लढल्यासारखी भूमिका मांडू नका. तिला जे नाही, डोळ्याने आम्हालाही दुःख जेवण आहे सर. करायचं आहे. आम्हाला सुद्धा दुःख आहे. त्यांनी त्यांनी कशाचं आत्महत्या दुःख आहे? केल्याचं कुठं आम्हाला तुम्ही सुद्धा व्यक्त दुःख केलं आहे. दुःख का? एवढे आम्ही तुम्ही प्रत्येक मोर्चे ठिकाणी काढताय, श्रद्धांजली तुम्ही वाहिली ताईला. शांतिप्रिय समाज म्हणताय. माझ्या विरोधात काय काय बोलताय ते दाखवा ना तुम्ही. शांतिप्रिय समाज आहे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही श्रद्धांजली ताईंना वाहिली आणि आम्ही हेच म्हणतोय की तुमचं सरकार आहे सर, तुम्ही बडे आमदार साहेब, आहात. तुम्ही म्हणता हे शांतिप्रिय समाज आहे. तुम्ही आज रस्त्यावरती राज्यभर मोर्चे झाले, त्यातले सगळे व्हिडिओ बघा. कशा तर पद्धतीच्या आम्हाला हे भूमिका आम्हाला ही वेळ मांडताय. आली सर. आम्हाला ही वेळ आली आमच्यावर की आम्हाला, कारण आमचा भयभीत झाला समाज. तुम्ही अशा प्रकारे काही आमचं सैराट आमच्या धर्मगुरूला करू म्हटले की सगळी लोक बघा, भयभीत आमची झाली. भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या पादरी लोकांना सांगा, जर तुमच्याकडे कोणी कायदा काय म्हणतोय, कुठल्या धर्मामध्ये जायचं, ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वतंत्र आहे. पण तुम्ही फसवणूक करून त्याला आमिष दाखवून तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवतो म्हणून आम्ही काहीतरी तुम्हाला मदत करतो, तुम्हाला धान्य देतो, तुम्हाला दप्तर देतो, शाळेच्या तर मुलाला असं होत पुस्तकं असेल, देतो, असं घरं होत असेल बांधायला ना. पैसे देतो, असं नाही करून नाही, असं होत धर्मांतरण हे असेल तर तुम्ही त्याच्यावर फसवणूक कारवाई आहे. करा. आणि असं होत 420चा असेल गुन्हा तर केस तुमच्यावरती करा. दाखल केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही केस करा. तुमच्या असं लोकांना होत भयभीत असेल ना होण्याचं तर कारण नाही. तुम्ही त्या लोकांना सांगा, धर्मांतरण करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. स्वेच्छेने कोणी येत असेल त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण असं चुकीच्या पद्धतीनं धर्मांतरण करणं कायद्यानं गुन्हा आहे.